पार्ट 5 कंटिन्यू. आफ्रिका किती विचित्र आहे, तरुणाच्या मनात आलं. टॅन्झियर नगरातल्या अरुंद रस्त्यावर असलेल्या अनेक गुत्त्यांपैकी हा एका गुत्त्यात बसला होता. काही लोक मोठ्या आकाराचा हुक्का आळीपाळीने ओढत होते. गेल्या काही तासात हातात हात घालून चालणारी माणसं, बुरखातल्या स्त्रिया आणि उंच मनोरे चढ उतार करणारे मौलवी त्याने पाहिले होते. थोड्या थोड्या वेळाने मौलवींनी नमाज म्हटला की सर्वजण गुडघ्यावर बसून जमिनीवर माथा टेकवत होते. सगळा नास्तिकपणा. तरुण स्वतःशीच बोलला. लहानपणी तो नेहमी चर्चमध्ये जात असे. पांढऱ्या घोड्यावर आरूढ झालेल्या, हातात तळपती तलवार धरल्यावर सेंट सॉन्टियागो मॅटामोरसच्या पुतळ्याकडे तो भारल्यासारखा पाहत राही. त्याच्या पायाशी आणि अनेक माणसं अशीच झुकलेली असत. अचानक यात त्या तरुणाला एकटेपणाची जाणीव झाली. नास्तिकतेच्या पोटी सैतान दडलेला असतो असं त्याला वाटलं. प्रवासाच्या या धुमाधुमीत एका छोट्या बाबीकडे त्याचं दुर्लक्ष होतं आणि मुद्दा लहानसा असला तरी अतिशय महत्त्वाचा होता. त्या पायी त्याला त्याचा खजिना गाठायला पुष्कळ दिवस खर्ची घालावे लागणार होते. या देशात फक्त अरबी भाषा बोलली जात होती. गुत्त्यांचा मालक त्याच्या जवळ आला. बाजूच्या टेबलवरचे ग्राहक जे काही पीत होते तेच त्याने मागितलं. तो कडू चहा होता. त्याला स्वतःला वाईन प्यायला आवडली असती, पण त्याची चिंता आता कशाला? खजिन्यांपर्यंत कसं जायचं आणि तो खजिना नेमका काय आहे हे त्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचं होतं. सर्व मेंढ्या विकल्याने त्याच्या पाकिटात पुरेसे पैसे होते. ज्याच्याकडे पैसे आहेत तो कधी एकटा पडत नाही हे त्याला अनुभवाने समजलं होतं. पैशाची जादूच वेगळी. पुढच्या काही दिवसात तो पिरॅमिडजवळ पोहोचणार होता. फक्त 6 मेंढ्या मिळवण्याच्या मोबदल्यात सोन्याचं कवच घातलेला वृद्ध गृहस्थ नक्कीच खोटं बोलणार नव्हता. त्या वृद्धाने सुचिन्ह आणि संकेतांबद्दल त्याला सांगितलं होतं. सामुद्रधुनीतून प्रवास करताना त्याच्या मनात सुचिन्हांचा विचार होता. तो वृद्ध गृहस्थ जे काही बोलला ते अगदी जाणीवपूर्वक. अँडॅल्युसियाच्या शेतातून तरुणाने बराच काळ घालवला होता. त्या कालावधीत तो संकेताचा अर्थ लावायला शिकला होता. आकाश आणि धरणीचं निरीक्षण करून आपली वाट कशी निवडावी हे त्याने आत्मसात केलं होतं. एखादा विशिष्ट पक्षी दिसला तर आजूबाजूला साप असतो, एखादं झुडूप दिसलं तर आजूबाजूला पाणी असतं हे त्याला माहिती झालं होतं. त्याच्या मेंढ्यांनी त्याला या सर्व गोष्टी शिकवल्या होत्या. ईश्वर जर मेंढ्यांना इतकी योग्य वाट दाखवतो तर तो आपल्यालाही योग्य मार्गावर नेईल या विचाराने त्याला बरं वाटलं. त्यामुळे चहाचा कडवटपणाही कमी झाला. तू कोण आहेस? कुणीतरी स्पॅनिश भाषेत त्याला प्रश्न विचारला. ती भाषा कानावर पडताच तरुण सुकावला. तो संकेताचा विचार करत असतानाच कोणीतरी येऊन उभं राहिलं होतं. तुला स्पॅनिश भाषा कशी काय येते? नुकत्याच आलेल्या त्या दुसऱ्या तरुणाला त्याने विचारलं. अंगावर पाश्चात्य पोशाख असला तरी त्या दुसऱ्या तरुणाच्या वर्णावरून तो इथलाच नागरिकच असल्याचं कळत होतं. दोघांची उंची आणि वय सारखं होतं. आपण स्पेनमधून जेमतेम 2 तासावर आहोत, त्यामुळे इथे जवळपास सर्वांना स्पॅनिश भाषा बोलता येते. बस इथे, मी तुझ्यासाठी काहीतरी मागवतो असं म्हणत तरुणाने त्याला शेजारी बसवून घेतलं. तो पुढे म्हणाला, पैसे मी देईन, पण मला हा कडू चहा आवडत नाही, तेव्हा माझ्यासाठी वाईन मागवून दे. आलेला तो दुसरा तरुण म्हणाला, या देशात कुठेही वाईन मिळणार नाही. इथल्या धर्माला ते मुळीच मान्य नाही. आपल्याला पिरॅमिडपर्यंत जायचं आहे असं त्या तरुणाला त्याने सांगितलं. तो खजिन्यांबद्दल बोलणार होता, परंतु त्याने स्वतःला सावरलं. नाहीतर त्या अरब तरुणाने त्याला हिस्सा मागितला असता. जे आपल्याकडे नाही ते न देण्याबद्दल वृद्धाने त्याला बजावलं होतं. तू मला तिथपर्यंत घेऊन गेलास तर मला फार आवडेल. वाटाड्या म्हणून पुरेसे पैसे देईन मी तुला. तिथे कसं जायचं याची तुला काही कल्पना आहे का? गुत्त्याचा मालक बाजूला उभं राहून त्या दोघांचं संभाषण लक्षपूर्वक ऐकतो आहे हे तरुणाच्या लक्षात आलं. तो अस्वस्थ झाला. मालकाचं उभं राहणं त्याला अजिबात आवडलं नव्हतं. नुकताच त्याला मार्गदर्शन सापडला होता. ही संधी तो गमावणार नव्हता. तिथे जाण्यासाठी संपूर्ण सहारा वाळवंट ओलांडावं लागतं. नवागताने म्हटलं, त्यासाठी पैसे लागतात. तुझ्याकडे पुरेसे पैसे आहेत की नाहीत याची पूर्ण खात्री करून घ्यावी लागेल मला. हे ऐकून तरुणाला थोडं विचित्र वाटलं, परंतु त्याचा त्या वृद्ध राजावर पूर्ण विश्वास बसला होता. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मनापासून प्राप्त करायची असते तेव्हा संपूर्ण विश्वास त्यासाठी एकवटत असं राजाने त्याला सांगितलं होतं. पाकिट काढून त्यातले पैसे त्या नवागताला दाखवले. तितक्यात गुत्त्याचा मालक तिथे आला. अरबी भाषेत दोघांची काहीतरी बाचाबाची झाली. मालक त्रासला. आपण इथे थांबू नये असं त्याचं म्हणणं आहे. चल इथून बाहेर पडू, नवागताने तरुणाला म्हटलं. तरुणाने सुटकेचा निश्वास टाकला. जाण्याआधी बिलाची रक्कम देण्यासाठी तो वळला. त्याबरोबर त्याला घट्ट पकडत मालक तावातावाने काहीतरी सांगू लागला. तरुण सशक्त होता. मनात आलं असतं तर मालकाचा सामना करून तो शकला असता.
पण आपण परक्या देशात आहो याचं भान त्याला होतं. त्याचा दंड धरत नवागताने त्याला बाहेर नेत सांगितलं, तुझ्या पैशांवर त्याचा डोळा आहे. टॅन्झियर शहर आफ्रिकेतील इतर शहराहून वेगळं आहे. हे बंदर असल्यामुळे इथे चोरांचा सुळसुळाट आहे. आपल्या नवीन मित्रावर तरुणाचा पूर्ण विश्वास बसला. भयंकर धोकादायक परिस्थितीतून त्याला वाचवलं होतं. शांतपणे त्याने आपले पैसे मोजले. ते पटकन हातात घेत नवागत म्हणाला, उद्यापर्यंत आपण पिरॅमिडपर्यंत पोहोचू. मला आता ताबडतोब 2 उंटांचा बंदोबस्त करावा लागेल. टॅन्झियरच्या अरुंद गल्ल्यांतून ते चालू लागले. बघावं तिथे ठेल्यांची गर्दी दिसत होती. खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली होती. विक्री, जाहिरात, घासाघीस सगळीच बजबज पुरी. भाज्यांपासून तर चाकूसुऱ्यांपर्यंत, गलिच्यांपासून तंबाखूपर्यंत प्रत्येक गोष्ट विक्रीला होती. तरुणाने नवागतावरची आपली नजर जराही बाजूला काढली नाही. त्याचे सर्व पैसे नवागताच्या हातात होते. ते परत मागण्याचा विचार त्याच्या मनात आला, पण ते बरं दिसलं नसतं. त्याची मैत्री नुकतीच झाली होती. त्या नवीन मित्राला काय वाटलं असतं या विचित्र भूमीवर पाळल्या जाणाऱ्या रीतिरिवाजांची कल्पना तरुणाला नव्हती. मी त्याच्यावर नीट लक्ष ठेवतो, तो स्वतःशी म्हणाला. आपण त्याच्यापेक्षा अंगापिंडाने मजबूत आहोत याची जाणीव त्याला होती. त्या सगळ्या दारोड्यात एक सुंदर तलवार त्याच्या नजरेला पडली. त्या तलवारीचं म्यान चांदीचं होतं. तलवारीच्या काड्या मुठीवर मौल्यवान रत्न जडवली होती. इजिप्तहून परत आल्यावर ही तलवार विकत घेण्याचं त्याने पक्क ठरवलं. ही तलवार कितीची आहे हे विचार ना त्या दुकानदाराला. त्याने नवागताला म्हटलं. तलवार बघण्यात तो दोन क्षण इतका गुंग झाला होता की नवागताने त्याच्या हातावर तुरी दिली होती. त्याला धस्स झालं. हृदयात बारीकशी कड उठली. आजूबाजूच्या गर्दीत नवागताचा शोध घेण्यात अर्थ नाही हेही त्याच्या लक्षात आलं. काही क्षण तो तसाच तलवारीकडे पाहित राहिला. शेवटी धीर एकवटून तो वळला. त्याच्या चारी बाजूने प्रचंड गर्दी होती. ओरडणारी, विकणारी, विकत घेणारी, वाद घालणारी माणसं, वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचा चित्रविचित्र घमघमाट. पण नवीन मित्र कुठेच दिसत नव्हता. आपला मित्र चुकून आपल्यापासून दुरावला असेल यावर तरुणाला विश्वास ठेवायचा होता. तिथेच थांबून त्याची वाट बघायचं त्याने ठरवलं. तेवढ्यात एक मौलवी जवळच्या मनोऱ्यात चढून गेला. त्याने नमाजाला सुरुवात करताच बाजारपेठेत उपस्थित असलेल्या प्रत्येक गुडघ्यात बघत बसत जमिनीवर कपाळ टेकवलं. पुढच्या क्षणी वारुडातल्या मुंग्यांप्रमाणे भराभर हालचाली करत सगळ्यांनी आपापले ठेले आवरले. बघता बघता परिसर निर्मनुष्य झाला. सूर्याने सुद्धा दिवसाचा निरोप घेतला. तिथल्या सुंदर पांढऱ्या घरांमागे रेंगाळणाऱ्या सूर्यास्ताचा देखावा तरुणाने काही क्षण न्याहाळला. त्या दिवशी सूर्योदय झाला तेव्हा आपण दुसऱ्या खंडात होतो. आपण मेंढपाळ होतो. आपल्याकडे 60 मेंढ्या होत्या. एका तरुणीला भेटण्याची इच्छा होती. त्याला सगळं आठवलं. ओळखीच्या शेतांमधून वाटचाल करत असताना पुढे काय घडू शकतं याचा अंदाज त्याला सकाळी होता. पण आता सूर्य अस्ताला जात असताना तो अनोळखी प्रदेशात होता. कफल्लक होता. तिथली भाषा त्याला येत नव्हती. तो आता मेंढपाळ नव्हता. त्याच्या मालकीचं आता काही उरलं नव्हतं. कशाच्या जोरावर तो आता पुन्हा मेंढ्या विकत घेऊ शकणार होता. सूर्योदय आणि सूर्यास्त या 2 वेगळ्या वेळांदरम्यान किती काही घडून गेलं. त्याला स्वतःची कीव आली. आपलं आयुष्य इतक्या वाईट प्रकारे बदलल्याचं तीव्र दुःख झालं. स्वतःचीच लाज वाटली. ढसाढसा रडावंसं वाटलं. आजवर तो स्वतःच्या मेंढ्यांसमोरही रडला नव्हता. आज इथे त्याला ओळखणारं कोणीच नव्हतं. तो घरापासून दूर होता. शिवाय तो अगदी एकटा होता. म्हणूनच त्याला रडू आवडलं नाही. ईश्वराने त्याच्यावर अन्याय केला होता. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या श्रद्धाळूंबाबत ईश्वराने असे वागावं हे त्याच्या पचनी पडत नव्हतं. माझ्याकडे मेंढ्या होत्या तेव्हा मी आनंदात होतो. आजूबाजूच्या सर्वांना मी आनंदी करत होतो. माझे सगळीकडे स्वागत होत होते. पण आज मी दुःखी आणि एकटा आहे. एका माणसाने मला फसवल्यामुळे माझा सर्वांवरचा विश्वास उडाला आहे. माझ्यात कडवटपणा भरलाय. मला माझा खजिना कधीच सापडणार नाही म्हणून मला माझा खजिना कधीच सापडणार नाही म्हणूनच ज्यांना त्यांचा खजिना सापडलाय त्याचा मला तिरस्कार वाटत राहील. आता माझ्याकडे जे काय थोडंफार उरलाय ते मला जीवाच्या कराराने सांभाळावं लागेल. कारण हे जग जिंकण्याच्या दृष्टीने मी पदार्थ आहे. असा विचार करत त्याने आपली धोपटी उघडून पाहिली. बोटीत खाल्लेल्या सँडविचचा एखादा तुकडा त्यात सापडेल अशी त्याला आशा होती. पण त्याऐवजी ते जाडजूड पुस्तक आणि त्याचं जाकीट आणि वृद्धाने दिलेले 2 खडे तेवढेच त्याच्या नजरेस पडले. ते खडे पाहताच त्याला थोडी उमेद जाणवली. या 2 अमूल्य खड्यांच्या बदल्यात
त्याने आपल्या 6 मेंढ्या दिल्या होत्या. शिवाय छातीवरच्या सुवर्ण कवचातून काढून ते खडे स्वतःच राजाने त्याच्या हातात दिले होते. ते विकून परतीच्या तिकिटाची सोय झाली असती, पण आता तो थोडा चतुराईने वागणार होता. धोपटीतून काढून ते खडे त्याने आपल्या खिशात ठेवले. त्याच्या लबाड मित्राने त्याला एकच गोष्ट अगदी खरी सांगितली होती, ती म्हणजे बंदराच्या या नगरात चोरांचा फार सुळसुळाट आहे. मगाशी गुत्त्यांचा मालक इतका अस्वस्थ का झाला होता याची उलगडा त्याला आता झाला होता. या नवागतावर विश्वास टाकू नकोस असा सांगण्याचा प्रयत्न मालक करत होता, पण भाषेच्या अडसरमध्ये आला. मीही इतरांसारखाच आहे. हे जग खरोखर कसं आहे ते न पाहता मला ते कधीच दिसेल हेच मी पाहतो, तरुणाच्या मनात आलं. खिशातल्या खड्यांना त्याने हळूवार कुरवाळलं. त्याच्या गुळगुळीतपणा आणि तापमानाचा अंदाज घेतला. तुर्तास हाच त्याचा खजिना होता. त्याच्या निव्वळ स्पर्शाने त्याला जरा बरं वाटलं. वृद्ध राजाची आठवण आली. राजा म्हणाला होता, जेव्हा एखादी गोष्ट मनापासून हवी असते तेव्हा ती प्राप्त करण्यासाठी हे सारं विश्व एकवटतं. काय असेल त्या वृद्ध राजाच्या बोलण्याचा मागचा अर्थ? अपरिचित ठिकाणी, रिकाम्या बाजारपेठात, हातात छदामही नसताना, सोबतीला एकही मेंढी नसताना तो काय करणार होता? पण राजा भेटला होता हे खरं. खिशातले खडे त्याचा पुरावा होता. त्या राजाला तरुणाचा भूतकाळ माहिती होता. त्या खड्यांना उरीम आणि थुम्मीम म्हणतात. त्यामुळे तुला संकेत जाणून घेता येईल. राजाचं वाक्य त्याला आठवलं. खिशातले खडे पाकिटात ठेवत त्याने एक प्रयोग करून पाहायचं ठरवलं. तो वृद्ध म्हणाला होता की खडे निसंदिग्ध प्रश्नाचं उत्तर देतात. त्यासाठी तरुणांची स्वतःची खात्री पाहिजे. वृद्धांचे आशीर्वाद अजूनही माझ्याबरोबर आहेत का? हा प्रश्न विचारत त्याने पाकिटात हात घालून एक खडा बाहेर काढला. तो होकार दर्शवणारा खडा होता. खडा आत ठेवत त्याने पुढचा प्रश्न विचारला, मला माझा खजिना सापडणार आहे का? त्याने पुन्हा पाकिटात हात घातला. यावेळेस एक खडा हातात येण्याऐवजी पाकिटातल्या असलेल्या भोगातून दोन्ही खडे खाली पडले. आपल्या पाकिटाला भोग पडला आहे हे आजवर त्याला माहिती नव्हतं. खाली वाकून त्याने उरीम आणि थुम्मीम उचलले, परत पाकिटात ठेवले. त्याआधी 2 खडे जमिनीवर पडले असताना राजाचं दुसरं वाक्य आठवलं. संकेत ओळखायला शिक, त्याच्या मागे जा. राजा म्हणाला होता. संकेत. तरुण स्वतःशीच हसला. दोन्ही खडे उचलत त्याने ते पाकिटात नीट ठेवले. पाकिटाला पडलेलं भोग बुजवण्यात अर्थ नव्हता. खड्ड्यांना वाटेल तेव्हा ते कसंही पळून गेले असते. आपल्या नियतीपासून पळून जाण्याच्या नादात काही विशिष्ट गोष्टींना प्रश्न विचारता येत नाहीत हे तो विसरला होता. इथून पुढे माझे निर्णय मीच घेईन असं वचन देतो त्याने स्वतःला खात्री दिली. वृद्ध राजा अजून त्याच्या बरोबर आहे याची ग्वाही त्या खड्यांनी त्याला दिली होती. तेवढ्याने त्याचा आत्मविश्वास दुणावला. रिकाम्या बाजारपेठेत त्याची नजर भिरभिरली, पण मगा इतका एकटेपणा आणि अगतिका त्याला जाणवली नाही. ही जागा विचित्र नक्कीच नव्हती, फक्त ती नवीन होती. आयुष्यभर त्याला हेच हवं होतं, सतत नवीन जागी जाणं. समजा तो पिरॅमिड गाठू शकला नाही तरीही त्याने पुष्कळ दूरचा पल्ला गाठला होता. आजवर कुठल्याही मेंढपाळाने इतका प्रवास केला नव्हता. मेंढपाळ जिथे राहतात तिथे तो जेमतेम 2 तास जहाजाचा प्रवास केल्यावर लागणारं हे जग किती वेगळं आहे हे त्यांना कळलं असतं तर. त्याच्या मनात आलं, या घटकेला जरी बाजारपेठ निर्मनुष्य होता तरी थोडा वेळापूर्वी तिथे असलेली गजबज त्याने अनुभवली होती. तो कधीच विसरणार नव्हता. आणि ती तलवार विलक्षण देखणी होती ती. तिच्या आठवणीने क्षणभर त्याला गलबललं. आजवर अशी तलवार त्याने कधीच पाहिली नव्हती. त्या सर्वांचा विचार करत असताना त्याच्या लक्षात आलं की स्वतःची संभावना करणं फक्त आणि फक्त त्याच्या हातात होतं. चोराने फसवलेला गरीब बिचारा की आपल्या खजिन्याच्या शोधात निघालेला धाडसी प्रवासी. कोण होता तो? खजिन्याच्या शोधात निघालेला मी धाडसी प्रवासी आहे, त्याने स्वतःला ठासून सांगितलं. कुणीतरी गदागदा हलवून त्याला गाढ झोपेतून उठवलं. भर बाजारपेठेत त्याला झोप लागली होती. थोड्या वेळात पुन्हा गजबज सुरू होणार होती. आसपास नजर टाकत त्याने आपल्या मेंढ्या शोधण्याचा प्रयत्न केला. अचानक त्याच्या लक्षात आलं की तो एका वेगळ्या जगात होता. नवल म्हणजे या परिस्थितीचं दुःख होण्याऐवजी तो आनंदात होता. इथून पुढे मेंढ्यांच्या चारा पाण्याची चिंता त्याला भेडसावणार नव्हती. तो निर्धास्तपणे आपल्या खजिन्याच्या शोधार्थ जाऊ शकणार होता. त्याच्या खिशात छदामही नसला तरी मनात उभारी आणि श्रद्धा होती. आजवर वाचलेल्या पुस्तकातून भेटलेल्या आणि आवडलेल्या अनेक धाडसी वीरांप्रमाणे तोही साहसी
पुढे होणार होता हे त्याने आदल्या रात्री निजण्यापूर्वी पक्क ठरवलं होतं. अतिशय सावकाश चालीने त्याने बाजारपेठेत चक्कर मारली. व्यापारी आपापली दुकानं लावू लागले होते. गोळ्या बिस्किटं विकणाऱ्या एका तरुणाला, एका दुकानदाराला तरुणाने मदत केली. या दुकानाच्या चेहऱ्यावर अतिशय प्रसन्न हसू येत आपलं जीवन कसं याची स्वच्छ जाणीव असूनही तो नवीन दिवस नव्या उर्मीने जगायला सज्ज झाला होता. ते पाहून, ते हसू पाहताच तरुणाला वृद्ध माणसाची, त्या गूढ म्हाताऱ्यांची राजाची आठवण झाली. तरुणाच्या मनात आलं, इथे गोळ्या बिस्किटं विकून गाठीशी पैसे साठवून पुढे प्रवास करायचा किंवा एखाद्या दुकानदाराच्या मुलीशी लग्न करायचं, असं काही दुकानदाराचा मानस नसावा. त्याला मनापासून ते करावंसं वाटत असणार. त्याला हेही जाणवलं की वृद्ध राजाप्रमाणे त्याच्या जाणीवा जागृत झाल्या होत्या. संपर्कात येणारी व्यक्ती तिच्या नियतीपासून जवळ आहे की दूर, त्या व्यक्तीकडे नजर टाकताच त्यालाही कळू लागलं होतं, अरेच्चा, सोपं आहे की याआधी मला असं का सुचलं नाही. गोळ्या बिस्किटांच्या दुकान लावून झालं. दिवसाची सुरुवात करताना तयार झालेली पहिली गोड गोळी दुकानदाराने तरुणाला देऊ केली. त्याचे आभार मानत तरुणाने ती खाऊन पुढचा रस्ता धरला. थोडं अंतर चालून गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की दुकानदार जरी अरबी भाषेत बोलत होता तरी तो स्वतः स्पॅनिश भाषेत बोलत होता आणि तरीसुद्धा एकमेकांचं बोलणं त्यांना अगदी छान समजलं होतं. शब्दांवर अवलंबून नसणारी एखादी भाषा असणार असं त्या तरुणाला वाटलं. याआधी माझ्या मेंढ्यांबाबत मला हा अनुभव आला होता, आता लोकांबाबत सुद्धा येऊ लागलाय. कितीतरी नव्या गोष्टी तो शिकत होता. त्यापैकी काहींचा अनुभव याने आधी घेतल्यामुळे त्या खऱ्या अर्थात नवीन वाटत होत्या. असं असूनही आजवर त्याने त्याचा पाठपुरावा केला नव्हता. किंबहुना त्या सवयीच्या झाल्यामुळे त्याने तो केला नव्हता. अचानक त्याच्या लक्षात आलं, ही शब्द वाचून असलेली भाषा समजून घ्यायला शिकलो तर मी हे जग समजून घ्यायला शिकू शकेन. या जाणीवेवरशी तो निवांत झाला. टँझियरच्या अरुंद गल्ल्यांतून भटकंती करण्याचा निश्चय त्याने केला तरच त्याला संकेत समजून घेता येणार होते. त्याच्या संयमाची कसोटी लागणार होती. तसं मेंढपाळ असल्यामुळे त्याचा संयम वाखाणण्याजोगा होता. मेंढ्या समवेत असताना मिळालेलं ज्ञान तो या नव्या अपरिचित भूमीत लागू करणार होता. त्याला गंमत वाटली. सारं काही एकच असतं, वृद्ध माणसाने त्याला सांगितलं होतं. नेहमीप्रमाणे उजाडल्यावर काच समान विक्रेता जागा झाला. रोजच्या प्रमाणे आजही त्याला अस्वस्थता जाणवली. गेली 30 वर्षे तो याच जागी होता. एका डोंगराळ प्रदेशात अगदी उंचावर त्याचं दुकान होतं. क्वचितच कोणी ग्राहक तिथे फिरकत असे. इतक्या वर्षाची सवय अंगी मुरल्यावर तो आता नव्याने काय बदल घडवून आणणार होता. काचेच्या मौल्यवान वस्तूच्या खरेदी विक्रीचा त्याचा व्यवसाय होता. एकेकाळी त्याच्या दुकानाची ख्याती दूरवर पसरली होती. अरब व्यापारी, फ्रेंच व इंग्लिश भूभर्ग शास्त्रज्ञ आणि जर्मन सैनिक त्याच्या दुकानातून भरपूर खरेदी करत असत. लवकरच आपण श्रीमंत होऊ, त्यानंतर सुंदर स्त्रियांचा सहवास आपल्याला लाभेल असा काहीसा विचार त्याच्या मनात दृढ झाला होता. पण ते सारं पूर्वी. टँझियर खूप बदललं होतं. जवळ असलेला सेउटा नगराचा विकास फार झपाट्याने झाला होता. अर्थातच टँझियरमध्ये व्यवसाय डबघाईला आले होते. शेजारपाजारचे कित्येक लोक गाव सोडून निघून गेले होते. त्या टेकडीवर आता हातावर मोजण्या इतकी दुकानं उरली होती. अशा परिस्थितीत टेकडी चरून धापा टाकत कोण येणार होतं तिथे? काच समान विकणाऱ्या त्याच्या समोर मात्र पर्याय नव्हता. गेली 30 वर्ष त्याने एवढा एकच व्यवसाय केला होता. नव्याने काही शिकायला आता फार उशीर झाला होता. रस्त्यावरून क्वचित ये-जा करणाऱ्यांना न्याहाळतच त्याची संपूर्ण सकाळ गेली. कित्येक वर्ष तो हेच करत आला होता. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या वेळेची माहिती त्याला झाली होती. त्या दुपारी पहिल्यांदाच जेवायची वेळ होण्याआधीच काही क्षण तो तरुण त्याच्या दुकानासमोर येऊन थांबला. त्याच्या अंगावर बऱ्यापैकी कपडे होते, परंतु त्या तरुणाच्या खिशात एकही पैसा नसणार हे काच समान विक्रेत्याच्या अनुभवी नजरेला जाणवलं. तरीसुद्धा तो तरुण इथून पुढे जाईपर्यंत जेवायला बसू नये असं त्याने ठरवलं. त्या दुकानात अनेक भाषा बोलल्या जातात अशी पाटी दाराशी लावलेली होती. तितक्यात गल्ल्याच्या मागे आलेला दुकानदार तरुणाला दिसला. तुम्हाला हवं असेल तर मी इथल्या शोकेसमध्ये काचेचे ग्लास स्वच्छ पुसून ठेवू शकतो. तरुण म्हणाला, ते फार अस्वच्छ झालेले आहेत. कोणाला विकत कसे घ्यावे वाटतील? त्यांनी न बोलता त्या माणसाच्या तरुणाकडे पाहिलं. त्या बदलल्या, तुम्ही मला काहीतरी खायला देऊ शकता? तरीही त्या माणसाने उत्तर दिलं नाही. आपण आता काहीतरी निर्णय घ्यायला हवा हे तरुणाच्या लक्षात आलं. त्याच्या धोपटीत त्याचं जाकीट होतं.
इथल्या रणरणत्या उन्हात त्याला ते जाकीट वापरावं लागणार नव्हतं. मनाशी निश्चय करून झटक्यात ते जाकीट बाहेर काढत त्याने ग्लास पुसायला सुरुवात केली. तो ते करत असताना अचानक 2 ग्राहक दुकानात आले. त्यांनी काही वस्तू खरेदी केल्या. तरुणाचं पुसून झाल्यावर त्याने दुकानदाराकडे खायला मागितलं. आता पुढे पहिल्यांदा आपला दुकानदार त्याच्याशी बोलला, चल जाऊया जेवूयात. जेवणासाठी दुकान बंद असल्याची पाठी दारावर अडकवून ते दोघं जवळच्या लहानशा कॅफेमध्ये गेले. तिथे असलेल्या एकमेव टेबलाभोवती बसल्यावर काच समान दुकानदार हसू लागला. तू स्वच्छता करण्याची आवश्यकता नव्हती, तो म्हणाला. कुराणातील आदेशानुसार भुकेलेला जेव घालणं हा माझा धर्म आहे. तरुण म्हणाला, मग का करू दिलं तुम्ही मला ते काम? कारण वस्तू अस्वच्छ झाल्या होत्या आणि मुख्य म्हणजे तुझ्या आणि माझ्या मनात असलेले निगेटिव्ह विचार पुसण्याची गरज होती. जेवून झाल्यावर दुकानदार तरुणाला म्हणाला, माझ्या दुकानात काम करायला तुला आवडेल का? तू स्वच्छता करत असताना 2 ग्राहक दुकानात जाऊ लागले होते. माझ्या मते तुम्ही शुभ शकुन आहे. मेंढपाळाच्या मनात आलं, लोक शुभ शकुनांबद्दल अनेकदा बोलतात, पण आपण काय बोलत आहोत हे त्यांना खरोखरच माहीत नसतं. गेली कित्येक वर्ष मी माझ्या मेंढ्यांशी निशब्द भाषेत बोलत होतो हे मला कुठेतरी माहिती होतं. दुकानदाराने विचारलं, करायचं आहे का तुला काम? तरुणाने उत्तर दिलं, आज संपूर्ण दिवस मी तुमच्या दुकानात काम करेन. इतकंच नाही तर रात्रभर अगदी पहाटेपर्यंत मी दुकानातली एक वस्तू स्वच्छ पुसून काढेन. तर मोबदल्यात तुम्ही मला पैसे द्या. मला उद्या इजिप्तला जायचं आहे. ते ऐकताच दुकान खडखडून हसला. तू जर माझ्या दुकानात संपूर्ण 1 वर्ष साफसफाईचं काम केलंस ना, मी विकलेल्या प्रत्येक वस्तूवर तुला कमिशन मिळेल. तरीही इजिप्तला जाण्या इतके पैसे तुझ्याकडे साठणार नाहीत. तुला उधार उसनवार करावी लागेल. इथून इजिप्तपर्यंत हजारो मैलांचं वाळवंट पसरलाय. हा ऐकताच तरुण शून्य झाला. तिथे भयान शांतता पसरली. जणू काही ती नगरी गाढ झोपली होती. बाजारपेठेतून कुठलाही आवाज येत नव्हता. विक्रेत्यांमध्ये कोणताही वाद होत नव्हता. कोणी मौलवी नमाज पडण्याची मनोरा चढत नव्हता. कुठली आशा नाही, साहस नाही, वृद्ध राजा नाही, नियती नाही, खजिना नाही आणि पिरामिडही नाही. तरुणाचा आत्मा जाणून घोटला होता. म्हणूनच की काय, सर्व जग स्तब्ध झालं. कॅफेच्या दारातून बाहेर नजर खिळवत तो तसाच बसून राहिला. या क्षणी आपण मेलो असतो तर साऱ्याचा शेवट झाला असता असं त्याला वाटलं. दुकानदाराने काळजीने त्याच्याकडे पाहिलं. सकाळपासून त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अचानक लोप पावला होता. पाडा, तुला तुझ्या देशात परत जाण्यासाठी मी काही पैसे देऊ शकतो, दुकानदार त्याला म्हणाला. तरुणाने चकार शब्दात उच्चारला नाही. उठून उभं राहत कपडे नीटनेटके करत त्याने धोपटी उचलली. मी तुमच्या दुकानात काम करायला तयार आहो, तो म्हणाला. त्यानंतर पुन्हा कित्येक क्षण शांततेत गेले. तरुण पुढे म्हणाला, मेंढ्या विकत घेण्यासाठी मला थोडे पैसे जमवायचे आहे. तर एव्हरीवन, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण दुसऱ्या भागामध्ये. धन्यवाद.